स्वामी समर्थ। तर श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज इथे आपल्याला ढोबळी मिरचीची असली भरलेली ढोबळी मिरची बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला। इथे खूप सुंदर अशी चवीला लागते, तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता। मस्त अशी ही भाजी लागते। चला मग आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला ढोबळी मिरचीची भरली ढोबळी मिरचीची भाजी करायची आहे। तर इथे मी पाव किलो ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे। ढोबळी मिरची किंवा तुम्ही शिमला मिरची म्हणू शकता। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी। आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे। सर्वात आधी ह्या समोरच्या देठ टाकून आपल्याला कट करायचे शिमला मिरची। हे बघा अशा पद्धतीने देठ काढून घ्यायचं। देठ काढून घेतले मी। जर जास्त बिया असतील ना असं चाकूच्या साहाय्याने असं गोल करायचं आणि हे बघा अशा पद्धतीने छान असं कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने शिमला मिरची पाठीमागच्या देठाच्या साहाय्याने कट करून घ्यायचे। अशाच पद्धतीने सगळी मिरची कट करून घ्यायचे। देठाचा भाग काढून घ्यायचा असा, हे बघा, आणि चाकूच्या साहाय्याने असं गोल फिरवून मग आतलं बी काढायचं। जास्त कवळं असेल तर काढायची अजिबात गरज नाहीये। हे बघा मसाला छान भरला जातो आतमध्ये। पाहू शकता इथे मी सगळे शिमला मिरची अशा देठाच्या बाजूने कट करून घेतलेली आहे आणि बिया असतील ना ते काढून घेतलेले आहे मी। कवळे असेल तर तुम्हाला मी आधी सांगितलं ठेवू शकता। हा छान मी बघा इथे बाजूला बिया आणि देठ काढून घेतलेले आहे। आता एक वाटण तयार करून घेऊया। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंवालं। याच्यामध्ये मी साखर दळली होती, त्याच्यामुळे काही होत नाही साखरेचं मिक्सर असला तर। त्याच्यामध्ये 4 चमचे खोबऱ्याचा खीस टाकायचे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायचे, 7-8 लसण पाकळ्या टाकायचे, अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हे असंच आपल्याला वाटून घ्यायचे। बारीक असं वाटून घ्यायचे पाणी न टाकता। पाहू शकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथे एक मीडियम साईजची प्लेट घेतली, त्याच्यामध्ये आपल्याला 4 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं ते घ्यायचंय। चवीनुसार लाल तिखट टाकायचंय, काळा मसाला घरचा 1-1.5 चमचा, हळद टाकायची छोटा चमचा, चवीनुसार मीठ टाकूया आणि हे तयार केलेलं वाटण टाकूया। एक चमचा तेल टाकायचे। आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला थोडंसं वलसर पाहिजे तर थोडंसं पाण्याचा थेंब टाकायचे। हातावरती पाणी घ्यायचं, थोडंसं टाकायचं। ते तेल टाकल्यामुळे अजिबात गरज नाहीये टाकायची पाणी। छान असं शिमला मिरची मध्ये भरून घ्यायचंय आपल्याला। किंवा ढोबळी मिरची मध्ये। आता हे आपला मसाला तयार आहे। हा मसाला पूर्ण आपल्याला गच्च असा आपल्याला शिमला मिरची मध्ये भरून घ्यायचा आहे। आता 1-1 शिमला मिरची घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला छान भरून घ्यायचा आहे। उरलेला मसाला आपल्याला नंतर टाकायचा आहे। जेवढा बसेल ना तेवढा भरून घ्यायचा गच्च असा। हे बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। आता हे सगळ्या शिमला मिरच्या अशा पद्धतीने भरून घेऊया। आता सगळी ढोबळी मिरची मी छान इथं मसाला भरून घेतलेली आहे। आता भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। 1-1.5 पळी मी इथं तेल टाकून घेते। तेल इथे गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी टाकून घेऊया। दोन्ही मिक्स केलेला आहे। 1 कांदा बारीक चिरलेला, थोडासा कढीपत्ता, थोडासा कुटलेला लसूण,
आपण मध्ये पण वापरलाय, थोडा वरतून पण टाकायचं बघा. आता मिक्स करून घेऊया आणि कांदा छान भाजून घेऊया मीडियम टू लो गॅसवर. कांदा छान भाजून झालेला आहे. इथे मी एका टोमॅटोची पेस्ट तयार केलेली आहे, ते टाकून घ्यायचंय कढईमध्ये. कांद्यासोबत भाजून घ्यायचे आपल्याला काय पेस्ट. वरतून काही थोडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला. मध्ये जास्त वापरलेले आपण थोडंच टाकायचं. अर्धा चमचा लाल तिखट, नाही तर जास्त झणझण भाजी होऊ शकते. तुम्ही बेताने टाका. अर्धा चमचा काळा मसाला आणि चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकूया. एक छोटा चमचा गरम मसाला. थोडंसं टोमॅटो भाजून घेऊया. छान तेल सुटायला लागलंय, टोमॅटो भाजून झालेला आहे. आता ही शिमला मिरची टाकायची मध्ये. गॅस कमी करून घेऊया आधी आणि मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे इथे मी, कारण की मी सुकीच शिमला मिरची करणार आहे. शिजायला एवढं लागतं म्हणून. अगदी तेलात तुम्हाला वापरायची असेल ना तरी वापरू शकता. मी थोडंसं शिजण्यापुरतं पाणी वापरलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला कमी गॅसवर 8 ते 10 मिनिटं अशी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि मध्ये चेक करत राहायचं, खालीवर करून परत झाकण ठेवायचं. 8 ते 10 मिनिटं मी ही शिमला मिरचीची भाजी छान शिजवून घेतलेली आहे. मी मध्ये मध्ये चमच्याने असं हलवत राहिले. बघा पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे आणि शिमला मिरची छान शिजलेली आहे. कारण की कवळी छान होती ना, म्हणून मी कमी गॅसवर छान शिजवून घेतलेली आहे. इथे बघा शिमला मिरचीची भाजी छान तयार आहे. बघा इथे नरम अशी झालेली आहे. आता त्याच्यावरती आपल्याला कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि खायला घ्यायचं. ही गॅस बंद करून घेते. इथे मी गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घेतली. आता ही भरलेली ढोबळी किंवा शिमला मिरची इथे मी तयार आहे खायला. मस्त अशी चमचमीत लागते आणि तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता. ही भाजी खूप सुंदर अशी चव लागते. हे बघा ही भाजी आपली तयार आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.